विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला कोर्टाची स्थगिती, पावसाळ्यातील कारवाई तात्काळ थांबवण्याचे कोर्टाचे आदेश। राज्य सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका, आरटी प्रवेशाबाबतचा अध्यादेश कोर्टाकडून रद्द, तर शालेय प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य असल्याचं कोर्टाचं म्हणणं। निवडणूक आयोग पिपाणी चिन्ह गोठवण्याची शक्यता, शरद पवारांच्या तक्रारीनंतर चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता, तर पिपाणीमुळे लोकसभेला फटका बसल्याबाबत राष्ट्रवादी एसपीची तक्रार। क्रॉस वोटिंग प्रकरणामध्ये काँग्रेस पक्ष ऍक्शन मोडमध्ये, 5 आमदारांवर मल्लिकार्जुन खरगेंनी कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती, तर 2 आमदारांबाबत पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश। मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचा मराठा आंदोलक मनोज जरांगेंना सल्ला। मोहन भागवत यांच्या सुपरमॅन वक्तव्याचा आधार घेत संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला, सुपरमॅनच्या पायाखालची बहुमतांची सत्रांची जनतेनं ओढल्याचा खोचक टोला। शरद पवारांचं साखर उद्योगातील प्रश्नांबाबत पंतप्रधान मोदींना पत्र, साखर कारखान्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची मागणी, तर इथेनॉल बंदीचा प्रयोग असल्यानं कारखाने अडचणीत आल्याचा पवारांचा दावा। विशाळगड हिंसाचारावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका, राज्यात 2 समाजात तेढ निर्माण होण्यास सत्ताधारी जबाबदार असल्याचा सुळेंचा आरोप। वादग्रस्त आयएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला पुणे पोलिसांची दुसरी नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे पूजा खेडकरला आदेश। वाहनाच्या काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार, टोलनाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी निर्णय, तर फास्टॅग नसलेली वाहनं ब्लॅकलिस्ट केली जाण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।